प्रायव्हेट हायस्कूलमध्ये एका बहुजन समाजाच्या शिक्षकाला मुख्याध्यापक पदावर नेमणूक न देता त्याच्यावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीनं केलाय। याबाबत प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याची मागणी कृती समितीनं केली आहे। कृती समितीच्या शिष्टमंडळानं माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक प्रवीण पाठक यांची भेट घेतली। प्रायव्हेट हायस्कूलमधील एक बहुजन समाजातील शिक्षक मुख्याध्यापक पदासाठी पात्र असतानाही या ठिकाणच्या एका अपात्र शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापकपदी नेमणूक देण्यात आली आहे। याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमानुसार पात्र असणाऱ्या शिक्षकाला मुख्याध्यापकपदी नियुक्त करावं असे आदेश देखील दिलेत। मात्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाही या शिक्षण संस्थेनं केराची टोपली दाखवल्याचं सांगत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीवर कारवाई करण्याची मागणी केली। या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, अशोक पवार, राजेंद्र ठोंबरे, संभाजीराव जगदाळे, अनिल चव्हाण, बबन रानगे आदी उपस्थित होते।